हा आता कसं वाटते? बरोबर वाटतंय. साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका तन्मय कल्पेश पाटील. तर मित्रांनो, आज आहे कोमरडावली. तर या ब्लॉग मध्ये खूप धमाल मस्ती पाहायला भेटणार आहे तुम्हाला, कारण की आपली बच्चा पार्टी आहे. आवलाय माते की हे बघा, आपली हे बघा, ही बच्चा पार्टी आहे. कफन बांध के जा रही है हावली माते महादेव. हे कफन बांध के जा रही है हावली माते को लेने के लिए. तर तुम्हाला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहायचं. या ब्लॉग मध्ये खूप धमाल मस्ती पाहायला भेटणार आहे. तर नक्की पाडापाडी होणार आहे भाई. सगळं बघा आता. चलाच्या ब्लॉगला सुरुवात करूया. लेट्स गो. डुडू टॅडाव क्रिश गाणं सुनेगा डुडू टॅडाव. आणि आपले कदम शेठ इकडे आहेत, तुम्ही पाहू शकता. हावलीचे पप्पा, हावलीचे फादर. धमाल मस्ती इकडूनच चालू आहे, पाहू शकता तुम्ही. पेट्रोल पंपवर राडा चालू आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. पेट्रोल पंपवर राडा. हबीबी कम टू मोरवा गाव. चलो कोपरा. चला, आता पेट्रोल भरलेलं आहे. आता आपण चाललोय डायरेक्ट खोपऱ्यावर आणि तिकडून आपण हावली मातेला घेऊन येणार आहोत. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू आहे. या ब्लॉगमध्ये खूप जाऊन मस्ती असणार आहे, तर नक्की कंटिन्यू राहा. मामासाहेब पण एकदम कडक गाडी चालवतात, खूप छान अशी गाडी चालवतात. ते बघा, कपडे फाडायला घेतलेत आतमध्ये. बाबा बाबा, कपडे फाडले. प्लस साऊथ इंडियन प्लस हबीबी कॉम्बिनेशन. किसना ते नक्की काय आहे? राधाकृष्ण. मला अण्णा वाटते, एक साइडला हबीबी वाटते. हबीबी कम टू दुबई. हबीबी कम टू कोपऱ्यावर आवली आणाला. हबीबी कम टू कोपऱ्यावर आवली आणाला. आमचे दाराशी आई शिमगा, आमचे दाराशी आई शिमगा, आमचे दाराशी आई शिमगा. शिंदे बॉलरचं नाव शिंदे. बघूया, शिंदे बॉलर टाकतोय. हा ठीक आहे. जर मी 6 मारला ती बघा, ती 6 आहे. अगर 6 लागली तर तुम्हाला सबस्क्राईब करायला लागेल आणि लाईक करायला लागेल या ब्लॉगला. लाईक अँड सबस्क्राईब. जर 6 मारला आहे तर शेअर कमेंट. तर मित्रांनो, या बॉलला आपल्याला 6 मारायचं आहे, तर तुम्हाला माहितीच आहे. चलो, एक बॉल मध्ये 6 झाला पाहिजे. 6 मारला तर बघा, लाईक सबस्क्राईब. 6 लागला, लाईक सबस्क्राईब करा. आता आपला तन्मय दादा. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आता तन्मय दादा काय करतो. स्टार गोल खायला या पाहिजे असेल तर तुम्हाला. आता आम्ही टी शर्ट पाडणार आहे तन्मय पाटील ब्लॉग. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पांडी नाही पांडी चांगली होली आहे मित्रांनो. काय बोलून पण नाही शकत कोणाला, पण मी आता काहीतरी जुगाड केलेला आहे खूप छान असा. असं ते आपल्या कॅमेरामध्ये तेवढं फार कव्हर नाही होत, ते ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण हे बघा, इकडे आपण हावलाय बाईला पण आता गाडीमध्ये टाकलेलं आहे. मित्रांनो, सर्वांच्या टी शर्ट फाडलेल्या आहेत, माझी पण टी शर्ट फाडलेली आहे. मी तर कव्हर अप केलेलं आहे पूर्ण काही. आणि हे बघा, सगळीजण एन्जॉय करत आहेत. पूर्ण हावलीबाई घेऊन चालले. तिकडे आपले महादेवाचं मंदिर आहे खूप छान असं. हर हर महादेव. हे बघा, एन्जॉयमेंट चालूच आहे.
ही लोक दिसत नसतील कारण की सूर्यदेव येत आहेत त्याच्यामुळे. माकरांची गँग आहे, वानरसेन आलेली आहे बामणनगर मध्ये. तुम्ही पाहू शकता. हे बघा, हे बघा, सगळ्यांचे कपडे फाडलेले आहेत, सगळ्यांचे कपडे फाडलेले आहेत. मित्रांनो, फायनली आपली हावलोई बाई आता उभी राहिलेली आहे. हे पाहू शकता तुम्ही. आता आम्ही आंघोळ करून येतो कारण की फ्रेश होऊन येतो. खूप तिमलोय आज, होली नाही आहे तरी पण तिमलोय. हावलोबाई बघू शकता. अजूनपर्यंत पण आग नाही लावलेली आहे आणि खूप छान असा गेम चाललेला आहे. हे बघा, काकाने आजपासूनच वेशभूषा करायचा प्लॅनिंग केलेला आहे. मस्तपैकी गोरिलाचं मास्क घातलेलं आहे आणि इकडे कदम शेटनी पण वेशभूषा केलेली आहे. हे बघा, कदम शेटनी पण नकली दाढी लावलेली आहे, तुम्ही पाहू शकता. प्रथम दादाचा बर्थडे आहे, वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर काका, हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू. The next day. मित्रांनो, मला वाटलं का मी झालोय लेट कारण की माझी एडिटिंग चालू आहे. आपण कालचाच ब्लॉग कंटिन्यू करतोय कारण की मला तुम्हाला जास्तीत जास्त कॉन्टेंट दाखवायचा प्रयत्न करायचा आहे. खूप छान असं कॉन्टेंट दाखवायचा प्रयत्न करायचा आहे. आता हळद लावायला घेतली हावली माताला, ते दाखवतोय तुम्हाला.
छत्र चावलिया आज नवरी हवलुबाई खंडोबा देवाच मातुले ब्रह्मदेवाच मातुले मंगतेनु परे Tira Brahmadina Makura Dana Sarasa Graha आपली हौलाई बाईक छान प्रकारे उभी राहिलेली आहे. मित्रांनो आता हौलीला आग पण लावलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि किती जोराने आग लागलेली आहे. आणि नारोल टाकायला येतात माणसं आणि खूप म्हणजे खूप यावर्षी नारोल आलेले आहेत. मित्रांनो आपल्या बंद्रावलीच्या महिला मंडळींनी बघा किती छान अशा साड्या घातलेल्या आहेत, खूप छान अशा पाहू शकता तुम्ही. आता कसं तेच शिस्ती राहतं.